पुंडरीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमः, श्री गुरुभ्यो नमः। श्री स्वामी समर्थ चरितामृत अध्याय 15वा। अंतकरणामध्ये जर स्वामींची भक्ती जडली तर मग त्याला कुठल्या तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही, कुठलं हठयोगी साधन करण्याची गरज नाही। वेदशास्त्र आणि मोक्ष साधनं ही सगळे त्याला आपोआप प्राप्त होतात आणि चारी पुरुषार्थ त्याच्या हातामध्ये येतात। त्या भक्ताचं पाप ताप दैन्य सगळं हरून जातं। अशा पद्धतीने संसारामध्ये राहत असताना स्वामी समर्थांची आठवण अंतकरणामध्ये ठेवावी। मग तो निश्चितपणानं भवसागर जो आहे तो पार करून जाईल। त्या आपल्या भक्ताला स्वामी समर्थ भवसागरातून पार करून नेतील, तारून नेतील। त्याच्या सर्व कामना पूर्ण करून शेवटी जे देवलोक आहेत ते देवलोक स्वामी समर्थांच्या नामस्मरणानं प्राप्त होऊन या देहाच्या ठिकाणी मुक्ती येईल। मंगळवेढा नावाच्या गावामध्ये मंगळवेढ्यामध्ये स्वामी समर्थ राहत असताना तिथले जे त्या मंगळवेढ्यामध्ये राहणारे लोक आहेत ते स्वामी समर्थांना वेडा म्हणू लागले। पण आपली जगामध्ये कीर्ती व्हावी, आपल्याला वाहवा म्हणावं, आपलं नाव होतं, असं कधीही स्वामी समर्थांच्या मनामध्ये आलं नाही, येत नव्हतं। आणि त्याच्यामुळं लोक काय बोलतायत याच्याकडं त्यांनी कधी लक्ष दिलं नाही। कोण काय बोलता आहे हे त्यांनी कधी पाहिलं नाही, कोणाच्या घरी ते गेलेले नाहीत। आणि तरीसुद्धा लोक हे दुरुत्तर बोलू लागलेले आहेत, पण त्यांना राग कधीच आला नाही। स्वामी समर्थांना थंडीची आणि उष्णतेची कधीच पर्वा नव्हती। ते सदा अरण्यामध्ये एकांत स्थळामध्ये राहणं त्यांना अतिशय आवडत होतं। सुख आणि दुःख हे समान आहे आणि म्हणून त्यांचं मन सदा तृप्त होतं। लोकांमध्ये राहिलं काय किंवा वनामध्ये राहिलं काय त्यांच्यासाठी ते सारखंच होतं। आणि त्याच्यामुळं परमेश्वराचा रूप हा यती आहेत, साधू आहेत असं ज्यांना वाटेल ते स्वामींची भक्ती करायचे आणि मग बाकीचे लोक त्यांना हसत असायचे। त्याच मंगळवेढ्यामध्ये बसाप्पा तेली राहत होते। ते अतिशय दारिद्र्यानं पिडलेले होते, त्यांची दीन अशी अवस्था होती। बसाप्पा हे व्यवसाय करायचे पण पोटभर अन्न कधी त्यांना मिळालं नाही। 18 विश्व दारिद्र्य त्यांच्या घरामध्ये आलेलं होतं। त्यावेळेला एके दिवशी फिरत फिरत सहज तो बसाप्पा वनामध्ये गेलेला आहे। त्यावेळेला त्यानं स्वामी समर्थांना पाहिलं। दिगंबर यतिराज स्वामी समर्थ त्याच्या दृष्टीला पडले। काठ्याचा अंथरुण केलेला आहे आणि त्या काठ्याच्या अंथरुणावरती स्वामी समर्थ हे पहुडलेले आहेत, पडलेले आहेत, निजलेले आहेत। हे त्यानं पाहिलं। बसाप्पाला अतिशय आश्चर्य वाटलं आणि मग स्वामी समर्थांना त्यानं साष्टांग लोटांगण घातलं। अंतकरणामध्ये बसाप्पाच्या खून पटली गेलेली आहे की हे यती हे साधू निश्चितपणानं ईश्वराचा अंश आहेत आणि म्हणून काट्याच्या अंथरुणावरती खुशाल झोपलेले आहेत, अष्टभाव दाटून आलेले आहेत। आणि बसाप्पानं स्वामी समर्थांच्या पायावरती दंडवट घातलेला आहे, म्हणू लागलेलं आहे की हे स्वामी कृपा कटाक्ष करा आणि या दासाकडं, या तुमच्या सेवकाकडं कृपा दृष्टी करून पहा।
स्वामींच्या चरणाचा स्पर्श झाल्याबरोबर, स्वामींच्या पायाला हात लावल्याबरोबर त्या बसप्पाला ज्ञानाची प्राप्ती झाली आणि मग तो हात जोडून स्वामी समर्थांचं स्तवन आणि स्तुती करू लागलेला आहे. सकळ ब्रह्मांडाच्या नायका, कृपेचा सागर, भक्ताचं पालन करणारा, पाप ताप आणि दैन्य हरण करणारा हे विश्वपती जगद्गुरू तुमचा जय जयकार असो. त्याची ती प्रेमळ भक्ती पाहिलेली आहे आणि मग समर्थ अंतकरणामध्ये संतोषित झाले. त्या बसप्पाच्या डोक्यावरती वरदानाचा हात तात्काळ स्वामी समर्थांनी ठेवला. बसप्पाचं मन समर्थांच्या पायाला जडलं गेलेलं आहे आणि मग तो समर्थांच्या बरोबर, स्वामींच्या बरोबर आनंदानं राहू लागलेला आहे. जिकडं स्वामी जातील तिकडं आपणही जाऊ लागलेलं आहे. आणि हे त्या गावातल्या लोकांनी पाहिलं आणि मग सगळेजण हसू लागले. कुटील जन जे होते निंदा करणारे ते म्हणू लागले, बसप्पा वेड्याच्या नादी लागलेला आहे, यानं संसार सोडलेला आहे, घरदार विसरलेला आहे, याला निश्चितपणानं वेड लागलं. मग ती बसप्पाची बायको जी होती तिनंही ऐकलेलं आहे. ती आकांत करू लागलेली आहे, आकांड तांडव करू लागली आणि म्हणू लागली, आमचं घर बुडालं, आधीच आम्ही निर्धन, आमच्याजवळ धन नव्हतं, मोलमजुरी करावी आणि आपलं जे आहे जीवन ते जीवन कसं तरी जगत होतो. पण बसप्पा मात्र घरी येत नाहीत आणि त्याच्यामुळं बसप्पाची बायको ही दुष्ट उत्तर बोलू लागलेली आहे, म्हणू लागलेली आहे, संसाराला तुम्ही सोडून दिलं, तुम्हाला काय वेड लागलं का? पण बसप्पाच्या चित्तामध्ये स्वामींची भक्ती होती, आसक्ती होती आणि म्हणून लोक काय बोलतायत याच्याशी त्यांना काही देणं घेणं नव्हतं. अशा पद्धतीनं काही दिवस निघून गेले आणि मग पुढं काय घडलं ते ऐका, चित्त द्या. एके दिवशी अरण्यामध्ये बसप्पा हे स्वामींची सेवा करत बसलेले होते. त्याच वेळेला रात्र झालेली, अंधार पडलेला आहे, घोर असा अंधार पडला. बसप्पाचं चित्त स्वामींच्या पायाजवळ होतं, त्याच्यामुळं त्याच्या मनामध्ये कसलीही भीती नाही. रात्रीचे 12 वाजण्याची वेळ आहे. समर्थ त्यावेळेला उठलेले आहेत आणि उठून चालायला लागले. समर्थ पुढे चालू लागलेले आहेत, बसप्पा त्यांच्या पाठीमागून चालू लागलेला आहे. घोर अशा वनामध्ये त्याने प्रवेश केला. क्रूर अशी जी स्वापद होती, तिथले जे प्राणी होते ते ओरडू लागलेले आहेत. अगोदरच अंधारी रात्र झालेली, झाडांची दाटी आहे, त्याच्यामध्ये वाट कुठेही दिसेना आणि पायामध्ये काटे मोडू लागलेले आहेत. पण बसप्पाच्या चित्तामध्ये काहीसुद्धा भीती वाटली नाही. त्याचं मन हे स्वामींच्या पायाच्या जवळ होतं, त्याच्यामुळं देहाचं भानच त्याला राहिलं नाही. त्यावेळेला समर्थांनी तिथं नवल केलं. तिथं असंख्य असे नाग प्रकट झाले आणि त्या सापांनी सगळा तिथला भाग व्यापून टाकला. त्यांचं तेज हे अग्नी समान अतिशय तेजस्वी होतं. पायाला सापाचा स्पर्श झाला आणि मग बसप्पा भानावरती आलेला आहे. त्यावेळेला त्यानं पाहिलं की अपरिमित असा सापांचा समूह चहूकडून आहे. झाडाच्या वरती पाहू लागलेला आहे तर सर्प दिसू लागलं आहे, मागं पाहू लागलेला आहे, सगळे सर्प दिसू लागलेले आहेत. पुढं पाहतो आहे, सगळीकडं सर्पच सर्प, सापच साप पाहिले. ते पाहिल्याच्या नंतर अंतःकरणामध्ये त्याला भीती वाटू लागलेली आहे. आणि त्याच वेळेला स्वामी समर्थ अतिशय गोड आवाजामध्ये गोड त्या बसप्पाला म्हणू लागलेले आहेत, बसप्पा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तुला जेवढं पाहिजे तेवढं घे, आता नमन करू नको, दैवानं हे तुला प्राप्त झालेलं आहे. असं समर्थ बोलल्याच्या नंतर बसप्पानं भीती सोडून दिली. अंगावाचं वस्त्र काढलेलं आहे आणि त्या वस्त्रामध्ये एक साप टाकला. त्या सापाला गुंडाळलेला आहे.
आणि ताबडतोब उचलून घेतलं वस्त्र आणि त्याच वेळेला सगळे जे साप होते ते सगळे साप गुप्त झाले. ते जे सगळं संपलं गेलं आणि मग पुन्हा परतून गावामध्ये आले. बसप्पा सहित स्वामी एका मंदिरामध्ये बसले. तिथं आपलं अंगवस्त्र जे आहे ते बसप्पानं सोडून पाहिलं. त्यावेळेला त्याला सगळं सोनंच दिसू लागलं. त्या वस्त्रामध्ये सर्प नव्हताच. हे नवल पाहिलेलं आहे, अंतःकरणामध्ये चकित झालेलं आहे. आणि स्वामींच्या पायावरती डोकं ठेवलं. प्रेमाचे अश्रू डोळ्यामधून वाहू लागलेले आहेत आणि त्याच प्रेमांच्या अश्रूनं समर्थांच्या पायाला अभिषेक केलेला आहे. त्यावेळेला स्वामी त्याला बोलू लागलेले आहेत, हे बसप्पा, तू आता घरी जा आणि सुखाने संसार कर. बायको आणि मुलं यांचं पोषण कर. मनामध्ये आनंदित झालेला बसप्पा तिथून घरी गेलेला आहे. बायकोला सर्व घडलेली वर्तमान सांगितलं. तिला या अंतःकरणामध्ये सुख वाटलं. अशी समर्थांची कृपा झाल्यानंतर दैन्य हे राहतच नाही, याविषयीची ही बसप्पाची गोष्ट साक्ष आहे. असो, बसप्पा नावाचा तो भक्त संसार सुख उपभोगीत असताना रात्रंदिवस श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे तो अतिशय आदरानं जपत होता. त्याचं पाप, ताप आणि दैन्य हे संपून गेलं. आणि म्हणून ज्याच्या दर्शनाची आस प्रेमानं हरि आन हर करतात तेच स्वामी, त्या स्वामींची कृपा बसप्पाच्या वरती झालेली आहे. अशा पद्धतीनं अतिशय सुंदर असं स्वामींचं चरित्र आहे. स्थिर मन करून ते आपण ऐकावं. इति श्री स्वामीचे चरित्रामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसो भाविक परिसोद 15दशोऽध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.